अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक दाम्पत्य राहत होते. लग्नाला 10 वर्षे झाली होती, पण त्यांच्या कुशीत बाळ नव्हते. प्रत्येक सण त्यांच्यासाठी वेदना बनून यायचा. घरात शांतता होती, पण मनात वादळ होतं. एक दिवस पत्नी रडत म्हणाली, आपण अजून किती वाट पाहायची. पतीने तिचा हात धरला आणि म्हणाला, चला, स्वामी समर्थांच्या चरणी जाऊया. ते दोघे अक्कलकोटला गेले. मंदिरात प्रवेश करताच घंटांचा नाद झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी स्वामींच्या चरणी माथा टेकवला. स्वामी समर्थ शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात करुणा होती. ते मंद स्मित करून म्हणाले, श्रद्धा ठेवा, वेळ येईल. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटला. ते दररोज दत्तनाम जपू लागले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. महिने गेले आणि एक दिवस चमत्कार झाला. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली, ती आई होणार होती. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 9 महिन्यांनंतर त्यांच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला. त्या दाम्पत्याने बाळाला स्वामींच्या चरणी नेले. हे तुमचंच देणं आहे, ते भावनेने म्हणाले. कथेचा संदेश: श्रद्धा आणि संयम यांना स्वामींची कृपा नक्की मिळते. नामस्मरणात अपार शक्ती आहे. जेथे विश्वास असतो, तेथे चमत्कार घडतो.